अर्थातच बहिणीला आधार देण्यासाठी ते सुद्धा पोहोचलेत. पार्थ पवार असतील, जय पवार मगाशी पोहोचले होते रुग्णालयात, आपण बघितलं. पण कोणी काय बोलायचं, कोणी कुणाला सावरायचं, हाच प्रश्न खरं तर आता सगळ्यांसमोर असणार आहे. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झालेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा कुटुंबामध्ये म्हणजे आपण नेहमी म्हणालो की राजकारणामध्ये मतभेद हे होत असतात. जेव्हा राष्ट्रवादी फुटली, शरद पवार, अजित पवार यांनी वेगळ्या वाटा स्वीकारल्या, त्याच्यानंतर पण तू उल्लेख केल्याप्रमाणे कुटुंब मात्र एकसंध होतं. दिवाळीचे कार्यक्रम असोत, मुलांची लग्न असोत, घरातले मंगल कार्यक्रम असोत, प्रत्येक वेळेला ही सगळी मंडळी, सुप्रिया सुळे कायम म्हणायच्या की रक्ताचं नातं हे अधिक जास्त महत्वाचं असतं आणि ब्लड इज ऑलवेज थिकर दॅन वॉटर. म्हणून रक्ताची नाती ही आमच्यासाठी महत्वाची आहेत आणि पवारांनी ते धोरण कधी सोडलं नाही. पद्मसिंह पाटील आहेत आणि अर्थातच सुनेत्रा पवारांना ते धीर देत आहेत. राणा जगजित सिंग आहेत आणि खरं तर माध्यमकर्मींनाही विनंती करण्यात आली की म्हणजे तुम्ही थोडा वेळ संयम बाळगा, कारण कुटुंबासाठी हा जितका वेदनादायी क्षण आहे तितकाच भावूक क्षण सुद्धा आहे. कुणी कुणाला सावरायचं हाच खरा प्रश्न आहे. आणि पवारांचं कुटुंब प्रचंड मोठं आहे, भरपूर मोठं कुटुंब आहे, ते विस्तारलेलं आहे देशभरामध्ये. आणि कायम कुटुंबानं म्हणजे राजकारण कुणी करायचं, व्यवसाय कुणी बघायचा, पवारांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यात कुणी लक्ष घालायचं, हे खूप सॉर्टेड पवारांनी पहिल्यापासून ठेवलं. पण अजित पवारांभोवती आणि शरद पवारांभोवती अर्थातच हे कुटुंब कायम फिरत राहिलं, कारण ते सामाजिक चेहरे आहेत, ते महाराष्ट्राच्या राजकारणातले सर्वात प्रभावी चेहरे आहेत आणि त्यामुळे अर्थातच त्या दोघांभोवती हे कुटुंब फिरत राहणं याच्यामध्ये आपल्याला काही वावगं वाटत नाही. प्रफुल्ल पटेलांना आपण पाहतोय, प्रफुल्ल पटेल सुद्धा नुकतेच दाखल झालेले आहेत, खूप जुने सहकारी आणि पवार कुटुंबाचे स्नेही. त्यामुळे अर्थातच प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा एक प्रकारे पर्सनल लॉस ज्याला आपण म्हणतो तसा हा वैयक्तिक धक्का सुद्धा आहे. अश्विन, खरं आहे. आणि आपण मगाशी ज्याचा उल्लेख करत होतो म्हणजे लोकांमध्ये भेटणं असेल, राजकीय क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व सगळ्यांना तर माहितीच आहे, म्हणजे महाराष्ट्र बघतच होता. पण बाकीच्या क्षेत्रात ज्याचा तू मगाशी उल्लेख केलास तर त्याच्यामध्ये अर्थातच क्रीडा क्षेत्र देखील आहे. कारण अजित पवार कबड्डी आणि बाकीच्या खेळांबद्दल आता पण आपण बघितलं तर ऑलिम्पिक असोसिएशन असेल तर त्याच्यामध्ये देखील आपण बघितलेलं होतं. मुरलीधर मोहोळांनी मला वाटतं प्रतिक्रिया दिली होती, कारण त्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या त्या निवडणुकीमध्ये ते एकमेकांसमोर होते आणि त्याच्यानंतर इतका सारा समुच्चय, इतक्या साऱ्या क्षेत्रामध्ये वावर. आणि आता शर्मिला पवार आहेत, युगेंद्र पवारांच्या आई. आता कुटुंबातले सदस्य तिकडे जास्त संख्येने येतात. मंत्री दादा भुसे देखील आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे नेते मंडळी आहेत, विविध पक्षातले, पक्षापलीकडचे काय म्हणूया आपण, ती देखील नेते मंडळी आहेत, कुटुंबीय आहेत, समर्थक आहेत, आपली माणसं आहेत. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अपार दुःख आहे ज्ञानदा, कारण आपण जसं म्हणतोय विश्वास बसत नाही. सकाळी जेव्हा ही बातमी आली तेव्हा आपल्याला देखील असं झालं होतं की हे काय घडलंय नेमकं असं. तर आणि ती कुटुंबीय आता तिकडे पोहोचत आहेत, जसं तू म्हणालीस, अत्यंत वेदनादायी, कठीण आणि स्वीकारायला अवघड, म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकणार आपण, अशा पद्धतीचा असा क्षण आहे. आणि आता कुटुंबीय, त्यानंतर मित्रपरिवार असेल, ही सगळी मंडळी पोहोचत आहेत तिकडे. हो, मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मंदार, कुटुंबीय सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. अर्थात सुनेत्राताई आहेत आणि त्यांना धीर द्यायला कुटुंबातला प्रत्येक सदस्य सध्या तिथे उपस्थित आहे. मंदार, पार्थ पवार आणि त्या ठिकाणी मंदार, तुझा आवाज नीट येत नाही. माझी रिक्वेस्ट आहे की थोडासा नेटवर्क झोनमध्ये येशील आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा तुझ्याशी संवाद साधू. पण मंदारने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातले सगळेच व्यक्ती आता पोहोचलेले आहेत. श्रीनिवास पवार जे लहान भाऊ आहेत अजित पवारांचे, ते, त्यांच्या पत्नी
ही सगळी मंडळी सध्या रुग्णालयात दाखल झाली. सुनेत्रा पवारही येत आहेत आणि मधल्या काळामध्ये म्हणजे फार नाही आपण लांब गेलो तरी पण म्हणजे अगदी नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यामध्ये किती आनंदाचे क्षण या पवार कुटुंबानं अनुभवले. युगेंद्र पवारांचं लग्न असो, जय पवारांचं लग्न असो, या सगळ्या लग्नामध्ये हसतं खेळतं कुटुंब, हसत खेळत असलेले अजितदादा महाराष्ट्रानं पाहिले, कुटुंबानं पाहिले. म्हणजे सगळ्यांना कार्यकर्त्यांना पण तो आनंद झाला की कुठेतरी मध्ये आलेली कटुता म्हणा, कुठेतरी रुसवे फुगवे असतात तर ते सगळे दूर झाले. कुटुंब एक आलं, सगळे हसते खेळते पाहायला मिळाले. पण कुणीच ही कल्पना केली नव्हती की नियतीच्या मनात नेमकं काय आणि असा मोठा आघात हा सहन करावा लागेल. एकीकडे आपण शरद पवारांची दृश्य पाहतोय. प्रतिभा पवार, शरद पवार एक साधारणतः तासाभरापूर्वी बारामतीत पोहोचले आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार ही सगळी मंडळी आली. तर सुनेत्रा पवार यांच्या माहेरची जी मंडळी आहेत त्यांचं जे माहेरचं कुटुंब आहे ते तिथे उपस्थित आहे. रोहित पवारांना आपण पाहतोय. सगळ्यात आधी युगेंद्र पवार पोहोचले होते हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर रोहित पवार. ही सगळी जी पुतणे मंडळी, भाचे मंडळी, म्हणजे जेव्हा जेव्हा कुटुंबियांसोबत बोलणं झालं तेव्हा सगळे तेच सांगायचे की सगळ्यात जास्त धाक जर घरात कुणाचा आहे, आदरयुक्त भीती म्हणूया आपण, आणि आदरयुक्त धाक कुणाचा आहे तर तो अजित पवारांचा आहे. म्हणजे काका म्हणून असेल, मामा म्हणून असेल आणि प्रचंड मोठा रिस्पेक्ट हा अजित पवारांना घरातली सगळी मंडळी, कार्यकर्ते मंडळी आणि त्यांचे निस्सीम चाहते देत असल्याचं आपण कायमच पाहिलेलं आहे. तर पुढे नेमकं नियोजन कसं असेल हे अर्थात कुटुंबियांशी बोलूनच आम्ही कळवू असं प्रत्येकाकडनं सांगितलं जात आहे. पण आता सुनेत्रा पवारही पोहोचलेल्या आहेत, शरद पवार आलेले आहेत, सुप्रिया सुळे सुद्धा आलेल्या आहेत. तर दादांचं पूर्ण कुटुंब सध्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहे. खरंय, रोहित पवार या दृश्यांमध्ये दिसतात आपल्याला. आणि ज्ञानादा, जसं तू उल्लेख केला की काका पुतणे एक वेगळं बॉन्डिंग असतं, वेगळं नातं असतं. आणि निवडणुकीला आपण पाहिलेलं होतं की रोहित पवार जेव्हा विधानसभेला उभे होते आणि त्यानंतर ते तेव्हा जिंकले होते, मला वाटतं कमी फरकाने ते जिंकले होते, तेव्हा देखील अजित पवारांनी त्यांना सांगितलं होतं, बघ तू जिंकलायस पण त्याच्यामध्ये मी ज्या पद्धतीने तिकडे व्यूहरचना केली होती किंवा काय त्यांचं जे पावलं असतील ती, असं त्यांना म्हणजे काय म्हणूया आपण, ती एक मिश्किल छटा असेल किंवा प्रेमळपणे दटावणं असेल, त्याच्यानंतर तो एक जसं तू म्हणालीस की आदरयुक्त भीती असेल, धाक असेल, हे सगळे पैलू एका माणसामध्ये सामावणं आणि ते तसं व्यक्तिमत्व आज ज्ञानादा आपण गमावलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं. आणि पक्षापलीकडचं नातं असलेलं व्यक्तिमत्व. कारण मगाशी आपण बघितलेलं होतं मवियाच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते, तेव्हा आदित्य ठाकरेंनी देखील त्याच्यावर आपल्या भावना व्यक्त केल्यात की त्यांच्यासोबत जवळून काम करण्याचं मला संधी मिळाली आणि कशा पद्धतीने त्यांचा कामाचा झपाटा होता, उरक होता, याच्याबद्दल मविया सरकार असेल किंवा त्याच्यानंतर आता युती सरकार असेल, म्हणजे प्रत्येकाच्या मनात मगाशी जसं आपण बोललो की पक्षा पलीकडचे किंवा सर्व पक्षीय म्हणूया आपण, की ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल जे काय म्हणूया आपण एक घट्टपणा होता, एक ओलावा होता आणि अत्यंत जवळून त्यांची धडाडी त्या प्रत्येकाने पाहिलेली आहे कामाची. आणि खूप कमी वयात राजकारणाला सुरुवात केलेलं व्यक्तिमत्व, म्हणजे हळूहळू ते शिकत गेले. म्हणजे त्यांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे की शरद पवारांच्या पंखाखालीच आपण आपलं राजकारण सुरू केलं. यशवंतराव चव्हाणांना कायमच त्यांनी आदर्शस्थानी मानलं आणि ते टप्प्याटप्प्यानं शिकत गेले. म्हणजे त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेच्या सुद्धा अनेक आठवणी ते सांगतात की काही काळासाठीच ते खासदार राहिले, पण ते बारामतीचे खासदार सुद्धा होते आणि त्यानंतर त्यांनी आमदार म्हणून जी कारकीर्द गाजवली, अनेक अर्थांनी त्यांनी ती गाजवली आणि बारामतीचा सर्वांगीण विकास शरद पवारांच्या साथीनं आणि साक्षीनं घडवला, तो कायम लक्षात राहील. आणि काही